ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सगळीजण बसलेली असतात आणि तेव्हा ना त्यांची चर्चा होत असते की कोण या डेटवर गेलेलं असताना अशा मिरच्या वगैरे घेतं, म्हणजे हे फक्त ना सायली आणि अर्जुनच करू शकतात बघा, असंही आता त्यांची चर्चा होत असते. तेवढ्यातच ना तिथे आता राकेश आलेला असतो आणि राकेशला ना आता खरं तर ना मुद्दामून इकडे काय काय चाललं आहे ते बघायला यायचं असतं. मग राकेश अचानक आल्यामुळे सगळीजण त्याला विचारतात की तू कसं काय अचानक येणं केलं. तेव्हाच ना राकेश सांगत असतो की काही नाही, सहज म्हणून आलो होतो, खरं तर थोडं बोलायचं होतं म्हणूनच मी आलो होतो, कारण माझं ना काकांकडे काम आहे, माझा मित्र आहे त्याचं मेडिकलचं काम होतं, म्हणून मग त्या संदर्भात काकांशी बोलायचं होतं. मग प्रताप आहेत ना नुकतेच आता बाहेर गेलेले असतात आणि त्यामुळेच ना कोणीसुद्धा नसतं आणि त्यामुळेच हे सगळं काही होत असतं. मग हे लोक विचार करत असतात की कुठे राहिले काय राहिले. मग आता त्यांना यायला उशीर होईल, तोपर्यंत मग इकडे असणारा जो राकेश आहे तो बोलत असतो की ठीक आहे मी बसतो, वाट बघतो, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता सायली अर्जुनही आलेले असतात आणि सायली अर्जुन जेव्हा येतात ना तेव्हा मात्र कपल आलेलं आहे. मग काय आता लवबड कुठे कुठे फिरून आले, काय काय केलं, कशा कशा गप्पा मारल्या, काय झालं, हे सगळं काही अस्मिता विचारत असते. तेव्हाच ना इकडे आता सायलीला आणि म्हटलं जातं की बाहेर किती पाऊस आहे, मग तरी ह्या पावसात एक वेगळीच मजा येते ना. तर सायली म्हणत असते की हो पाऊस तर खूपच भारी आहे आणि मग ते बाहेरचं काही खाल्लं तर नाही ना, असंही आता कल्पना विचारत असते. त्यावर आम्ही बाहेरचं नाही आम्ही नाही खाल्लं, पण पाऊस खूप जास्त पडत होता ना त्यामुळे मस्त असा भुट्टा खाल्ला. अहो एवढ्या पावसात ना मस्त भुट्टा खाण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो, असंही आता बोललं जात असतं. तेच आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीकडे बघत असतो. म्हणजे त्याचं मत असं असतं की हिना आता पुढचं काही बोलायला नको, वडापावचं वगैरे. मग इकडे आता मुलं वगैरे ना खेळत असतात. तेच आता त्यांची आता खायची वगैरे वेळ झालेली असते, प्रत्येकाला खायला वगैरे कुसुमताईने दिलेलं असतं आणि कुसुमताई आता म्हणत असते की घ्या. मग तेवढ्यातच ना मधुभाऊ देखील आता बाहेर येतात. मधुभाऊ जसे आता बाहेर येतात ना मग तसं त्यांना आता विचारलं जातं की हे काय. मग आता मधुभाऊ मी तुमच्या रूममध्येच येत होते ना तुम्हाला द्यायला, तुम्ही कशाला आलात, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना मधुभाऊ बोलत असतात की त्यात काय एवढं, अगं रूममध्ये बसून बसून वैताग आलाय, तसंही वर्षभर एकाच जागेवर होतो ना बसून, मग ह्या सगळ्याचा वैताग आलाय, मग त्यापेक्षा मी म्हटलं जरा फिरूया, जरा बाहेर जाऊया, सगळ्या तुमच्यामध्ये बसूया, म्हणून मी येऊन बसलो होतो. मग आता त्यांना खायला वगैरे दिलं जातं आणि मग काय त्यांना खायला वगैरे दिलं झाल्यानंतर ना ते आता बोलत असतात आणि तेव्हाच ना आता राशन पण संपलेलं आहे आणि त्यामुळे राशन आणायला कुसुमला ऑलरेडी जायचं असतं आणि त्यातच या मुलांचं सुरू होतं. मुलं ना आता लगेच ना मधुभाऊंसमोर ना आता पाडा वाजायला सुरुवात करतात, म्हणजे मधुभाऊंकडनं त्यांना आता मदत हवी असते आणि त्याच वेळेला मुलं जी आहेत ती एक एक करून ना आता या ज्या गोष्टी आहेत त्या सांगू लागतात. म्हणजेच ना मुलांच्या आता शाळेची वगैरे फी भरायची असते. मग मुलं त्याबद्दलही सांगतात की म्हणतात की मधुभाऊ आम्हाला ना सांगायचं होतं, एक जण म्हणतो की माझी शाळेची फी भरायची. तेच आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आता बोलत असतात आणि तेव्हाच ना सायलीने वडापावबद्दल काही बोलायला नको, जर सायली वडापावबद्दल काही बोलली तर आपलं काही खरं नाही आहे विचार ना इकडे असणारा अर्जुन करत असतो. तेच आता तुम्ही भुट्टा खाल्ला, मग आता बाकी इकडे सायली जेव्हा बोलत असते ना तेव्हाच ना आता अचानकपणे ना सायलीला ढेकर येतो. सायलीला ढेकर आल्याबरोबर आता ही लोक सायलीकडे बघत राहतात आणि सायलीला विचारतात काय गं मग सायली अजून काही खाल्लं, म्हणजे एवढा ढेकर वगैरे येतोय. तेव्हा सायली ना अर्जुनकडे बघत राहते, कारण आता तिला असं वाटत असतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना अर्जुनच देईल, अर्जुनच काय ते सोल्युशन काढेल असा विचार ना ती आता करू लागलेली असते आणि ती आता इकडे तिकडे बघते आणि अर्जुनला म्हणत असते की आम्ही काय खाल्लं सांगा ना ह्यांना. मग आता ती बोलत बोलत ना एवढंही बोलते, आम्ही ना त्या टपरीवर गेलो होतो, असं म्हटल्याबरोबर आता इकडे असणारी ही जी कल्पना आहे त्याचसोबत अस्मिता त्या म्हणतात की कोणत्या टपरीवर, कशाबद्दल बोलते सायली, बोल अर्जुन, असं बोलून आता इकडे जी सायली आहे तिने आता ह्या सगळ्यांच्या मनात ना प्रश्न निर्माण केलेले असतात आणि सगळीच जण ना आता विचारांमध्ये
हरवून गेलेली असतात की काय नेमकी कोणती टपरी काय, आणि त्यातच इथे सायलीला ढेकर आलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांना आता वाटत असतं की काय करून आले हे दोघंही जण. पण अर्जुन ना घरातल्या सगळ्यांपासून लपवत असतो. तेव्हाच ना टपरी म्हणजे कसली टपरी, चहाच्या टपरीवर गाडी थांबवली होती का असंही आता म्हटलं जात असतं. नाही, चहाच्या टपरीवर नाही गाडी थांबवली होती. मग आता कुठे गाडी थांबवली होती काय हेही विचारलं जातं. अरे टपरी म्हणजे नाही का फुलांची टपरी, मग फुलं कशाला घेतली होती तू, काय केलं होतं फुलांचं, असंही आता विचारलं जातं. मग आता त्याच वेळेला नेमकं काय आणि काय नाही या गोष्टींना खूप जास्त अशा पडलेल्या असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं इथे अर्जुनला देणं भाग होतं. अर्जुन आता काय बोलू काय नाही या मोठ्या याच्यामध्ये अडकून गेलेला असतो, कारण आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरणं अर्जुनकडे नसतात. अर्जुनने तेवढ्या वेळात का होईना फोनवर कसं सांगून टाकलेलं होतं, पण आता त्याला आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती द्यायला भाग पाडलेलं असतं आणि सायलीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना त्यालाच द्यायला सांगितलेली असतात आणि त्यामुळेच ना आता इकडे अर्जुन खूपच जास्त चकित होतो. मग टपरीवर काय केलं काय नाही हा प्रश्नसुद्धा सगळ्यांना पडतो. मग सरळ त्याला सांगितलं जातं की अर्जुन तुम्ही सांगा ना आपण कुठे गेलो होतो काय गेलो होतो. मग आता अर्जुनला काय बोलावं कळत नाही. अर्जुनकडे सायली एवढी जबाबदारी देते आणि मग आता ती म्हणत असते की चला मी येते हां, मला जरा फ्रेश व्हायचं आहे, असं बोलून ती तिकडनं जायला निघते. जशी ती आता तिकडनं जाते ना तसं आता सायली ना जिन्यातून जाताना अर्जुनकडे पाहून हसू लागते. अर्जुनकडे पाहून जेव्हा ती हसते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो सायलीकडे जाताना बघत असतो. तो विचार करत असतो की हिने मुद्दामून मला त्याच्या वाघ्याच्या तोंडात देतात ना अगदी करून तशीच गेलेली आहे, हाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे मुलं जी आहेत ती आता हट्ट धरत असतात. मुलं आता म्हणत असतात की आमचं ना जरा काम होतं. प्रत्येकजण वेगवेगळी यादी आता देत असतात आणि प्रत्येकजण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी सांगतात ना तेव्हा मात्र आता एकीला सहलीला जायचं असतं त्यासाठी पैसे हवे असतात, तर दुसरं मात्र आता इकडे आता कुसुमही बोलत असते की मुलांनो जरा शांत व्हा. त्याचबरोबर जे महाजन काका बसलेले असतात तर त्यांच्यासुद्धा औषधं आणायची असतात, त्यांच्याही काही गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात आणि मग तेही बोलत असतात. मग तेव्हाच ना इकडे असणारी ही जी कुसुम आहे ती म्हणत असते की तुम्ही कोणीही काळजी करू नका, काय आहे ना ते मी बघते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना मुलांचं आणि हे सगळं काही करणं कठीण झालेलं असतं, कारण कुसुमने ऑलरेडी त्या दुकानदाराकडे ना काही पैसे जे आहे ते तसेच ठेवलेले असतात. मग आता ते पैसेही द्यायचे आणि मग कसं सगळं मॅनेज करायचं हा मोठा प्रश्न असतो आणि म्हणूनच ना मग आता ती म्हणत असते की मी एक काम करते, सध्याच्या घडीला ना मी फक्त त्यांना तेवढे पैसे का होईना देते, मग पुढचं बघूया पुढे, असंही आता ती म्हणत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता मधुभाऊंना या सगळ्याचं टेन्शन येतं, कारण मधुभाऊ पहिल्यांदा या सगळ्या काही गोष्टींना सांभाळत होत्या आणि मग आता या सगळ्या काही गोष्टी सांभाळणं कठीण होतं आणि त्यातच आता त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात, त्यामुळे आता खूपच जास्त जे आहे ते टेन्शन आलेलं असतं. तेव्हाच ना इकडे अचानकपणे मधुभाऊ बेशुद्ध पडतात. तेव्हाच सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करत असतात, तर दुसरीकडे आता एकावर एक प्रश्न जे आहेत ना ते विचारायला सुरुवात केलेली असते आणि जेव्हा ते प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते तेव्हा अर्जुन जो आहे तो तर आता विचारातच पडलेला असतो. त्याला तर आता कळतही नसतं की काय उत्तर द्यावी ते. अर्जुनकडे आता विचारलेलं असतं आणि म्हटलेलं असतं की जरा आम्हाला ज्या मिरच्या आणल्या आहेत ते दे ना. मग आता मिरच्या कशा द्यायच्या, कारण येताना मिरच्या तर यांनी खरेदीच केलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आता मोठं आव्हान अर्जुनसमोर होतं. मग तेव्हाच ना अस्मिता म्हणत असते की अरे आम्ही जेव्हा फोन केला होता तेव्हा तर तुम्ही मिरच्या घेत होतात ना, मग आता कुठे गेलात सांगा ना, असंही आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून विचारलं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे सायली ना चिडवत असते. सायली म्हणत असते की द्या ना आता त्या प्रश्नांची उत्तरं, असं बोलून आता ती भडकलेली असते. तेच आता दुसरीकडे अर्जुनला आता काय उत्तर द्यावी ना काहीच कळत नसतं, टेन्शन झालेलं असतं आणि म्हणूनच मग आता तो विचार करत असतो
तेच आता दुसरीकडे इकडे मात्र आता पाहायला मिळतं की अर्जुन कशीबशी उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की मिरच्या मी घेतल्या होत्या, पण मिरच्यांचे ना पैसेच द्यायला विसरलो. म्हणजे पैसे वगैरे द्यायचा प्रयत्न करत होतो, पण मध्येच ना काहीतरी झालं आणि मिरच्यासुद्धा तिथेच राहिल्या. असं काहीसं खोटं कारण आहे ना तो आता देऊ लागतो. आता त्याची ही उत्तर ऐकून ना इकडे मात्र आता हसूच येत असतं आणि हा असा काय बोलतोय, ह्याच्याकडे काहीच नाही आहे का. इकडे मात्र सायली ना त्याला चिडवत असते, कारण सायलीने ना सगळी काही जबाबदारी त्याच्या हातात दिलेली असते आणि स्वतः मात्र तिकडनं सटकलेली असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होत असताना तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही जी सायली आहे ना ती थोडासा का होईना आता विचार करत असते. मग तेव्हा दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे अस्मिताला कामाचा फोन आलेला असतो आणि तेवढ्यातच ना अस्मिता सांगत देखील असते की मला ना थोडा कामाचा फोन आला आहे. मग तेव्हाच इकडे सचिनचाही फोन वाजतो. सचिनचा फोन टेबलवर ठेवलेला असतो. मग सचिनच्या फोनवर जो नंबर शो होतो ना तो शो झालेला नंबर बघून ना खूप मोठा धक्का ना इथे असणाऱ्या अस्मिताला बसलेला असतो. मग अस्मिता विचार करते आणि म्हणत असते की नाही, हा नंबर ना ओळखीचा वाटतो. मग तेव्हाच कल्पना आणि त्याचसोबत अश्विन म्हणत असतात की तू अशी काय म्हणते हा नंबर ओळखीचा वाटतो म्हणून. हो, हा नंबर आहे ना खूपच जास्त ओळखीचा वाटतो. कधीतरी हा नंबर पाहिलेल्यासारखा वाटतो. पण हा नंबर असा कसा तू ओळखू शकतेस. मग तो नंबर असतो सचिनचा. सचिननेच राकेशला कॉल केलेला असतो आणि त्यामुळेच ना तो नंबर तिला ओळखीचा वाटत असतो आणि त्यामुळे तिने बोलून दाखवलेलं असतं. तेच आता सायली अर्जुन रूममध्ये जातात. तर आता सायली ना अर्जुनची मजा घेत असते. तेव्हाच ना तिला हसू येत असतं. तर अर्जुन म्हणत असतो की तुझ्या जागी जर माझी मैत्रीण असली असती ना तर तिने ना मला असं एकटीला सोडलं नसतं. म्हणजेच तुला सांगू का, जर माझी सायली असली असती ना तर सायलीने मला असं काही एकट्याला तिथे उभंच केलं नसतं सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला. तू तन्वी आहेस ना म्हणून तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. मग असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की तुमचं काय चाललंय हो, कधी तन्वी म्हणून मला हे करता, कधी सायली म्हणून. मग आता नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे. मग तेव्हाच तो म्हणत असतो की काय आहे ना, माझी सायली जी असली असती ना तर तसं नाही केलं असतं. मग त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की जाऊ दे चल सोड. मग तेव्हाच ना त्यांचं आता बोलणं सुरू असतं आणि जेव्हा त्या बोलत असतात दोघंही जण तेव्हाच ना अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बाबा बस माफ कर मला, कारण मी बोलून गेलो, पण तू चिडू नकोस. कारण सायली आणि तन्वी या दोघांमध्ये आता सायलीला राग येत असतो की एक ठरवा, एक तर तन्वी ठरवा नाही तर सायली ठरवा. असं आता ती अर्जुनकडे बघूनच बोलत असते. तर अर्जुनही तिला म्हणत असतो की हो गं बायको हो, पण आता सोडून दे सगळं काही, माफ कर. मग तेव्हाच ना अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की आता ना मस्त अशी गरम गरम कॉफी प्यायचं मन करतंय, छान अशी कॉफी बनव, असं देखील आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. अर्जुन जेव्हा सायलीला बोलतो तेव्हा सायली लगेचच कॉफी द्यायला तयार होते. मग लगेच ते अर्जुन बोलत असतो की आता कसं, जर जागी जर माझी सायली असली असती ना ती बोलली असती आता तर बाहेरून टपरीवरनं चहा पिऊन आलात आणि आता म्हणून ना आपल्या आयुष्यात कधीतरी मैत्रीण ही असायला हवी. अर्जुनकडे आता सायली येते आणि सायली अर्जुनला म्हणते की तुमचं नेमकं काय चाललंय काय, म्हणजे मला कळेल का, कधी मैत्रीण कधी बायको. मग तेवढ्यातच सायलीच्या फोनवर आता कुसुमचा कॉल आलेला असतो आणि कुसुम कॉलवर आता बोलत असते की सायली तू कुठे आहेस, प्लीज अर्जंटमध्ये येऊ शकतेस का. मग आता कुसुमताईचा रडण्याचा आवाज ऐकून सायली विचारते की काय झालं आहे. फोन सायलीने स्पीकरवर टाकलेला असतो. तेच आता सायलीला कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ अचानक बेशुद्ध पडलेले आहेत. मग हे ऐकल्यानंतर सायलीलाही धक्का बसतो. तेच आता इकडे अर्जुन म्हणत असतो की तुम्ही डॉक्टरांना बोलवलं आहे का. कुसुम म्हणते की हो डॉक्टरांना बोलवलं आहे आणि आता आम्हीही येतो, असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. तेच इकडे आता गप्पा रंगलेल्या असतात. अस्मिता त्याचसोबत अश्विन वगैरे त्यांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. सूप बनवलेलं असतं सायलीसाठी स्पेशल असतं कल्पनाने आणि मग आता अस्मिता ते सूप वगैरे मागत असते आणि तेव्हाच ना सांगितलेलं असतं की थांब जरा, सायली आल्यावर सगळ्यांना एकदमच देते, म्हणून मग आता कोणालाही सूप दिलेलं नसतं. तेच आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन जे आहेत ना ते आता खाली आलेले असतात आणि त्यांना जायचं असतं आणि त्यासाठी ते आलेले असतात. मग आता सायली अर्जुन म्हणतात की आम्ही अर्जन्सीमध्ये जरा जाऊन येतोय. मग त्यांना विचारलं जातं की तुम्ही कुठे जाताय. तेव्हाच ना ते म्हणतात की मधुभाऊंची तब्येत जरा बिघडली आहे, त्यामुळे मधुभाऊंना भेटायला आम्ही चाललो आहोत, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच अरे तुमच्यासाठी तर खरं तर सूप बनवला होता आणि मग तुम्ही तर कुठे चालला आहात आणि तुमच्यासाठी सूप बनवलेला होता म्हणून ना अस्मिताला सुद्धा दिला नाही, असंही आता बोललं जात असतं.
तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अस्मिता बोलत असते की नाही नाही, त्यात काय नाही, तुम्ही जाऊन या, मग आपण सूप घेऊया. तसंही आता तुमची गरज तिकडे जास्त आहे असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय इकडे आता अश्विन विचारतो की ओके आहे ना सगळं, का मी येऊ का सोबत? नाही नाही, डॉक्टरांना बोलवलं आहे असं देखील आता अर्जुन बोलत असतो. मग आम्ही पटकन जाऊन येतो, तुम्ही जेवायला वगैरे काही थांबू नका असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे कल्पनाला आता काळजी वाटत झालं असेल आणि काय नाही त्याची ते. आणि तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं. इकडे आता राकेश विचार करत असतो की ह्यांचा तर पाठलाग करायला हवा होता, कारण मी पाठलाग नाही केला तर कसं चालेल असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. पण जर आता इथून गेलो तर ह्या लोकांना सुद्धा समजेल, कारण का एवढ्या वेळ मी थांबलोय कामासाठी म्हणून. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जो महिपत आहे त्याने आता साक्षीला कॉल केलेला असतो आणि साक्षीला कॉल करून ना तो आता सांगत असतो की बघ बघ मला किती लोकांनी काय काय दिलं आहे ते नेकलेस वगैरे. आणि मग आता तो व्हिडिओ कॉलवर एक एक गोष्टी सोन्याच्या दाखवत असतो. सोबतच ना त्याच्यासमोर ना पैसेही ठेवलेले असतात, तेही आता तो दाखवत असतो. आणि ते पैसे दाखवत असतानाच ना तो आता म्हणत असतो की बघ आता हे जर असे पैसे जर असेच मिळत आहेत तर काय गरज आहे मला उगाचच मारामारी करायचं, हे करायचं ते करायचं. चांगल्या मार्गाने सुद्धा चांगलेच पैसे कमवता येतात असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तेव्हाच ना इकडे आता सचिन येतो आणि सचिन आता महिपतला म्हणतो की हे तर काहीच नाही, आपल्याला ना असेच ना कोट्याने रुपये कमवायचे आहेत आणि त्याचं काही जे आहे ना ते सगळं काही माझ्या हातात आहे असंही आता म्हटलं जातं. इकडे सायली आणि अर्जुन आश्रमामध्ये आलेले असतात आणि आता बघत असतात की नेमकं काय झालं आहे मधुभाऊंना. आणि मग डॉक्टरांना सुद्धा विचारलं जातं. तेव्हाच ना आता डॉक्टरही म्हणत असतात की त्यांनी ना टेन्शन घेतलं आहे आणि त्यामुळेच त्यांना हे सगळं झालं आहे असं देखील आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टर जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात तेव्हा मात्र आता मधुभाऊंना कसलं टेन्शन होतं तेव्हा कुसुम आता सगळ्या काही गोष्टी सांगत असते. म्हणजेच मधुभाऊंकडे आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होतो आणि त्यानंतर हे सगळं झालं. मग आता मधुभाऊंची काळजीच ना सायली घेत असते त्यांच्या बाजूला बसून, कारण आता मधुभाऊंशिवाय तिला आता आपल्या आयुष्यात ना कोणीही महत्त्वाचं वाटत नव्हतं. कारण आतापर्यंत या मधुभाऊनेच सायलीला लहानाचं मोठं केलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता मधुभाऊ जे जे काही सांगतील ना त्या गोष्टी ऐकायच्या असंच आता ती ठरवत असते. तेच आता मधुभाऊंना विचारलं जातं की काय झालं आहे मधुभाऊ, कसला एवढा विचार करताय, कसलं टेन्शन आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना मधुभाऊ जे जे काही घडलं आहे त्याबद्दल सांगत असतात आणि ते म्हणत असतात की मी जर असाच अंथरुणावर पडून राहिलो तर आश्रमाची जबाबदारी कोण घेणार? त्यांना आश्रमही चालणं तितकंच महत्त्वाचं आहे असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना आश्रमाची जबाबदारी घ्यायची असते तितकंच ना मग आश्रमाची जबाबदारी मी घेते. मग सायली तुला हे सगळं जमणार आहे का? त्यावर आता मधुभाऊ सायलीला म्हणत असतात ना हे सगळं. तेव्हा सायली म्हणत असते की हो मी प्रयत्न तर करेन ना, तुमच्या इतकं चांगलं जमणार नाही पण तरीसुद्धा ना मला जितकं जमेल ना तितके मी प्रयत्न करेन असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ती म्हणत असते की आजच्या नंतर ना तुम्ही जराही काळजी करू नका, जी काही जबाबदारी आहे ना ती सगळी काही मी घेईन, तुमच्यासारखंच मी आश्रमसुद्धा चालवायचा प्रयत्न करेल असंही आता ती म्हणत असते. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना ती, तेव्हा मात्र आता मधुभाऊ थोडं का होईना आता शांत बसतात, कारण मधुभाऊंकडे दुसरा ऑप्शन नव्हता. त्यांना आता काळजी वाटत होती आणि त्यामुळेच ना सायलीने ही जबाबदारी घेतलेली होती. सायलीने आता या सगळ्या काही गोष्टी बोलूनही दाखवलेल्या होत्या आणि जेव्हा आता सायली या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा आता मधुभाऊसुद्धा थोडेसे शांत होतात. म्हणजे त्यांनासुद्धा ना आधी खूप जास्त काळजी होती, पण आता सायलीने जबाबदारी घेतली म्हटल्यावर मग सायलीला ते विचारतात सुद्धा आता तू प्रेग्नेंट आहेस, मग तुला हे सगळं काही जमेल का? तेव्हा सायली म्हणत असते की हो मला जमतील या गोष्टी, नका काळजी करू तुम्ही असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. तेच आता अर्जुन तुम्ही सुद्धा आहात ना माझ्यासोबत, तुम्ही द्याल ना मला साथ? अर्जुन म्हणत असतो की का नाही, देईन ना मी तुला साथ, मी आहे तुझ्यासोबत कायम असं देखील आता अर्जुनने म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता सायलीसुद्धा खूपच जास्त खुश असते. आता सायली घरी येते आणि सायली सगळ्यांना ही गोष्ट सांगते. कल्पना म्हणत असते मग सायली तू आता आश्रम सांभाळणार का? मग आता सायली
म्हणत असते की हो, मधुभाऊनी आतापर्यंत मला लहानाचं मोठं केलं, तेव्हा त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. मग आता मधुभाऊंच्या या सगळ्या पडत्या काळात त्यांना साथ देऊ शकते ना, असं देखील सायली बोलत असते. त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. सायली आता बोलत असते की मधुभाऊने जसं जसं केलं ना, अगदी तसंच ना मी सगळ्यांसाठी आसरा देणार आहे, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते, तेव्हा मात्र आता अर्जुन देखील तिच्याकडे पाहत असतो. तेच आता इकडे जो राकेश आहे त्याने आता सचिनला कॉल केलेला असतो. सचिन आता भेटायला प्रियाला गेलेला असतो आणि त्यांना कळतं की सायली आता आश्रम चालवणार आहे आणि त्याच संधीचा आता प्रिया फायदा घ्यायचा ठरवते. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.